तर आता मी नेक्स्ट बॉबल स्टिच एक्सप्लेन करणार आहे. ह्या ज्या बॉबल स्टिचेस आहेत ह्या मोस्टली हात वगैरे किंवा पाय वगैरे प्लेसेससाठी मोस्टली यूज होतात, राऊंड शेपच्या बॉबल स्टिच. तर ही स्टिच जी आहे ही डबल क्रोशेसच आहेत, पण हे 4 डबल क्रोशे एका स्टिचमध्ये आपल्याला तयार करायचे. 4 करता येतात किंवा 5 डबल क्रोशे करता येतात किंवा 6चं, म्हणजे आपल्याला जेवढे स्टिचेस डबल क्रोशे जेवढे वाढवू ना तेवढं त्याचा साईज वाढतो ह्या पायांचा किंवा ह्या स्टिचचा. सो मी आता 4 दाखवेन. तर आपल्याला आता बॉबल स्टिच करायची, ही बॉबल स्टिच म्हणतात त्याला. तर यान घ्यायचं आहे आपल्याला ओव्हर ऑन द हुक, एक लूप तयार करायचा आहे यानचा हुकवरती. त्यानंतर स्टिचमधून इन्सर्ट करायचं आहे, यान पुल करायचे. 3 लूप्स आहेत आता हुकवरती. आपल्याला फक्त 2 मधूनच आपल्याला यान पुल करायचं आहे. तर परत काय करायचे की आपल्याला यान पुल नाही करायचं ह्या दोन्ही मधून. आता परत एकदा लूप तयार करायचं आहे आणि सेम स्टिचमध्ये जिथे आपण पहिला स्टिच तयार केलेली आहे बॉबलसाठी तिथेच आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे, यान पुल करायचे. आता आधीचे 2 आणि नंतरचे 2 असे म्हणून 4 लूप्स आहेत. तर आपल्याला यान घ्यायचं आहे परत आणि फक्त हे पहिले जे 2 आहेत त्यामधूनच पुल करायचे. आता झालेत आपल्याकडे 3 लूप्स तयार आहेत. आता परत एकदा एक लूप तयार करायचं आहे सेम स्टिचमधून. हे थोडंसं अवघड असतं कधी कधी. सेम स्टिचमधून आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे, यान पुल करायचं आहे. आता आपल्याकडे 1 2 3 4 5 आहे. तर यान पुल करायचं आहे फक्त ह्या 2 मधूनच. फर्स्ट 2 जे आहेत लूप्स त्यामधूनच आपल्याला यान पुल करायचं आहे. तर आपल्याकडे आता 4 लूप्स तयार झालेले आहेत आणि स्टिचेस पाहिले तर आय गेस 1 2 3 आहेत. हा जो लूप आहे तो आधीच्या स्टिचपासूनचा आहे. सो आपल्याला 4 लूप्स आहेत हुकवरती. आता परत एकदा एक लूप तयार करायचा, सेम स्टिचमधून हुक इन्सर्ट करायचं आहे, पुल करायचं आहे यान आणि पहिल्या 2 लूप्समधूनच आपल्याला पुल करायचं आहे. आता आपल्याकडे 5 लूप्स आहेत आणि टोटल 4 हे डबल क्रोशेचे स्टिचेस आहेत. इथं आणखीन एक तयार करायचं आपल्याला 6. पहिल्या 2 मधूनच मी पुल करणार आहे. ओके. आता टोटल आपल्याकडे 1 2 3 4 5 6 लूप्स आहेत. तर सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, हे डिपेंड, आपल्याला 5च हवे असेल तर आपण 5 पण करू शकतो कधी कधी, कारण 6th हे जे डबल क्रोश आहे ते अवघड होऊन जातं कारण जागा नसते इथं. त्यामुळं पण मोस्टली 6 लूप्सचा एक बॉबल स्टिच बनतो. तर त्या सगळ्या शेवटी 6 जेव्हा लूप्स आपल्या हुकवरती असतात तेव्हा आपल्याला यान पुल करायचे सगळ्या 6 लूप्स थ्रू आणि ही अशी बॉबल स्टिच बनते. पण ती कंप्लीट कधी होते की आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये आपण सिंगल क्रोशे जेव्हा किंवा स्लिप स्टिच वगैरे असते ती करतो तेव्हा. तर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट जी स्टिच आहे त्यामध्ये मी सिंगल क्रोशे करणार आहे. ही झाली सिंगल क्रोशे, सॉरी. ओके. तर ही झाली बॉबल स्टिच. जवळजवळ 5 डबल क्रोशे पासून ही एक असं मस्त सर्कल असं राऊंड बॉबल स्टिच तयार होते. जस्ट फ्यू सिंगल क्रोशे करणार आहे आता.